हॅलो मित्रांनो, कसे आहात? बऱ्यात. मी तुमचा गणिताचा मित्र, आता सायन्सचा देखील मित्र नारायण गव्हाणे. तुम्हाला मी विज्ञानामध्ये करणार दिवाने, एकदम जबरदस्त दिवाणे करणार. तुम्हाला माझ्याबद्दल जबरदस्त आकर्षण वाटणार. आम्ही भरपूर लोकांनी मागणी केलेली आहे, सर तुम्ही गणित घेत आहात तर तुम्ही विज्ञान का घेत नाही? गणित आणि विज्ञान हे दोन एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत, छाप आणि काट. कळलं? म्हणून आम्ही आजपासून विज्ञान देखील सुरू करत आहोत. पण आम्हाला जास्तीत जास्त तुम्ही लाईक करायचं आणि शेअर करायचं आहे. तर आम्ही दोन प्रकारे करणार आहेत. इंग्लिश मिडियमचा वेगळा करणार आहे आणि मराठी मिडियमसाठी वेगळा करणार आहे. आज आम्ही स्टार्ट करतोय मराठी मिडियमसाठी. ओके, तर आम्ही आज सुरुवात करतोय पहिलाच एकदम सर्वांचा आवडता धडा, गुरुत्वाकर्षण. गुरुचं आहे आम्हाला आकर्षण, ते गुरुत्वाकर्षण. त्या गुरुला आमचा नमस्कार. तर पाहूया आपण गणिताचा चमत्कार, विज्ञानाचा चमत्कार. मग विज्ञान म्हणजे काय? हा विज्ञान, विशेष ज्ञान. खरं म्हणजे माणसाने पृथ्वीवर अवतरल्यापासून आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीला का असा प्रश्न विचारला, म्हणून त्याची प्रगती झाली. आणि आपण जे संशोधन केलं त्यालाच म्हणायचं विज्ञान. विज्ञान हा नक्कीच गणिताचा सक्का भाऊ आहे. गणिताच्या खांद्यावर विज्ञान बसतं आणि जगाकडे सर्व दृष्टीने असं बघत असतं. बरोबर आहे? विज्ञानाचा कोणताही शोध गणिताशिवाय शक्य नाही. त्यामुळे विज्ञान आणि गणित हे एकच आहे. तर आपण हे सुरुवात कोणी केलं असेल तर फार जुना शास्त्रज्ञाने केलंय. तर आज आपण 10वी पहिलाच धडा पाहणार आहोत, गुरुत्वाकर्षण. मग गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे. गुरुत्वाकर्षण बल हे पूर्ण विश्वाचं बल, वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्ये नव्हे तर खगोलीय दोन वस्तूवर, अनेक वस्तूवर लावले जाते, प्रयुक्त होते. बरोबर आहे? मग गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? विचार करा, हे तुमच्या समोर आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. अरे असे म्हणतात की झाडावरून खाली पडणारा सफरचंद ज्यावेळी त्याने पाहिला त्यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली, त्याने हा शोध लावला. बघा, ओके. मग त्यावेळी त्यांनी विचार काय केला? सफरचंद खालीच का पडला? बरोबर आहे. तो आडवा क्षितिज लंब दिशेने का गेला नाही, तो तिरका का गेला नाही, असा त्याने विचार केला. मग त्याचं त्याने उत्तर पण त्यांनी शोधलं. कारण ही जी पृथ्वी आहे सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षणाची बलाची दिशा, या आकर्षणाच्या बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. बरोबर की नाही? म्हणून झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. हो, मग हा त्याने विचार केला, सफरचंद्रावरील बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते, म्हणजे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला लंब असते. या पृथ्वीच्या पृष्ठभागाला इथे कसे असते? लंब. हो, म्हणजे ज्यावेळी ही पृथ्वी या सफरचंदाला असे आकर्षण करते त्यावेळी हा जो सफरचंद आहे या पृथ्वीच्या पृष्ठभागाला इथे कसा असतो? लंब. प्रत्येक ठिकाणी बरोबर लंब असतो. मग न्यूटनने अजून एक विचार केला. काय विचार केला? जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असणाऱ्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल, ह्या उंची याला पण होते वेगळ्या उंची होत असेल, तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर चंद्रासारख्या वस्तूवर प्रयुक्त होत असेल का? सूर्य, ग्रह, जे चंद्रावर अधिक उंचीवर आहेत त्या खगोलीय वस्तूवर होत असेल का? हा त्याने विचार केला. बरोबर आहे. मग हा तो विचार काय आहे ते आपण पान नंबर 1 वर पाहत आहात. हे पान नंबर 1 वर बघा. हे पान नंबर 1 वर आपण हे सगळं विश्लेषण आता केलं. मग आता बल
एक बल म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी असलेल्या राशीला बल म्हणतात. म्हणजे एखाद्या पदार्थाला आपण ढकललं, बरोबर, ज्यावेळी ढकलण्याची क्रिया चालू करतो त्याला बोलायचं परिमाण. म्हणजे आपण एखादा पदार्थ ढकलतोय, त्याचा ढकलताना पहिल्या सुरुवातीला एक मुलगा ढकलतोय, तो हळू जाणार, आणखीन दुसरा ढकलतोय, अजून जोरात जाणार, दुसरा ढकलतोय, तो जेवढे ढकलणारे वाढतील त्याचा परिमाण वाढतो. परिमाण वेगळा आणि परिणाम वेगळा. एखाद्याच्या कानाखाली घेतलं तर वेगळा परिणाम, बरोबर की नाही? आणि गतीची दिशा बदलते. म्हणजे ज्यावेळी आपण गाडी चालवतो, ज्यावेळी आपण स्टेअरिंग खेचतो त्यावेळी दिशा बदलतो. मग त्यावेळी आपण असं जे जोर लावतो त्याला बोलायचं बल. मग ही सोपी व्याख्या आहे. पहा व्याख्या एकदा परत माझ्यावर बोला. एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी असलेल्या राशीला बल असे म्हणतात. सोपं की नाही? एकदा परत पाहून घ्या मी आता जे सांगितलेली स्टोरी. मित्रांनो, सर आयझॅक न्यूटनने गतीचे नियम तयार केले आणि त्यासाठी प्रिन्सिपल नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि त्या अगोदर केपलरने ग्रहांच्या जी कक्षा आहे, ग्रहांची कक्षा, ग्रह जे फिरतात त्या ग्रहांच्या कक्षाचे वर्णन केले आणि त्यांचे 3 नियम मांडले. मग त्याच्या अगोदर या केपलरचा जो गुरु होता तो त्याला म्हणायचं ब्रोहे. या ब्राहेने ग्रहांचे निरीक्षण केले. ग्रह कसे कसे आहेत, बरोबर आहे, हे ग्रहांचे निरीक्षण केले. हा आमच्या केपलरचा गुरु. केपलर हा ब्रोहे इसवी सन 1600 मध्ये मरण पावला. मग त्याच्या ठिकाणी त्याचा याचा उत्तराधिकारी म्हणून, ब्रोहेचा उत्तराधिकारी म्हणून केपलरला ठेवलं गेलं. मग केपलरने जे ब्रोहेने ग्रहांचे निरीक्षण केले होते त्याच्यावर ग्रहांची कक्षा तयार केली. कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम तयार केले. आपण त्याला बोलतो केपलरचे नियम. मग त्याच्यावरून, केपलरच्या नियमावरून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. हो, आणि तो गणिताने सिद्ध केला. त्यासाठी न्यूटनने गणिताच्या एक नवीन शाखेचा शोध लावला. त्या शाखेला म्हणायचं कॅल्क्युलस. हो, एकदम जबरदस्त आहे. आज आपण ती शाखा गणितामध्ये, भौतिक शास्त्रात मोठ्या प्रमाणात उपयोगी होते. न्यूटनने एक दुर्बीण तयार केली, तिचा म्हणायचं परावर्तक दुर्बीण. तयार करणारा हा पहिला शास्त्रज्ञ, अतिशय हुशार असा शास्त्रज्ञ. आता त्याच्या डोक्यामध्ये काय काय विचार होते ते आपण आता पाहूया. समजा मित्रांनो, आपण एका हातात दोरी पकडली आणि दुसऱ्या हाताने आपण एक दगड ठेवला आणि त्याला असं गोफणीसारखा फिरवला. तर असं हे बघा, ही व्यक्ती आहे. ही एका हातामध्ये काय केलं, दोरी पकडली आणि दुसऱ्या हातामध्ये दगड आहे, तो असा गोफणीसारखा गोल फिरवतोय. हा समोरून पाहायचं दृश्य आहे आणि वरतून पाहिलेलं दृश्य आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो पदार्थ आहे, बरोबर, हा दोरी आहे, त्याने अशा हाताने पकडली, जर दोरी सुटली तर तो पदार्थ याच्यावर डोका आपटणार. सोपं आहे. इथे एक स्प्रिंग घ्या हातामध्ये, स्प्रिंगचा एक टोक पकडा, दुसऱ्या टोकाला एक दगड लावा, गोल 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 फिरवा, स्प्रिंग गती मार्ग करणं थांबवा, तो लगेच तो दगड इथे आपटणार. म्हणजे तो दगड का आपटत नाही? ज्यावेळी आपण गोल गोल फिरवतो, या दगडाला जेव्हा गती मिळते त्यावेळी तो पदार्थ असं गोल गोल फिरतो आणि आपण गतीने देणं बंद केलं तो पदार्थ इथे आपटतो. म्हणजे वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलाला अभिकेंद्रकीय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. मग हे बलाची जी व्याख्या आहे ती एकदम सोपी आहे, पण त्याचं सूत्र लक्षात ठेवायचं. ही गोल आहे म्हणून इथं त्रिज्या आहे, त्याला आर बोलायचं. हे जर पदार्थ याला खेचला तो केंद्राकडे, त्याला फोर्स म्हणजे बल बोलायचं. आणि हे पदार्थ आहे त्याचा बोलायचं वस्तुमान आहे म्हणून त्याला एम बोलायचं. आणि त्याला ती गती मिळते, त्याला काय बोलायचं व्ही. मग त्याचं सूत्र हे एकदम सोपं आहे. हे सूत्र तुम्ही कधी लाईफमध्ये विसरणार नाही. हो बघा, फादर बरोबर मदर,
फादर बरोबर मदर यांचं रिलेशन, दोघांचं रिलेशन बरोबर असेल तर आपण व्ही होणार, विन होणार. बघा मी कसं बोलतो ते बघा, कसं लक्षात ठेवायचं टेक्निक आहे का. बघा टेक्निक बघा. फादर आणि मदर या दोघांचं रिलेशन, ह्या दोघांचं रिलेशन बरोबर असेल तर आपण जिंकणार, विन होणार. बघा परत, फादर मदर यांचं रिलेशन बरोबर असेल, फादर मदर या दोघांचं रिलेशन बरोबर असेल तर आपण विन होणार. हे एकदम सोपं सूत्र आहे, असं लक्षात ठेवायची आयडिया आहे. अशा आयडियाने तुम्ही कोणतंही सूत्र करू शकता. कळलं पुत्र. मग F=mv²/r हे जे बल असतं केंद्रकीय बल, त्याचं सूत्र लक्षात ठेवायची टेक्निक आहे. तसं आता आपण समजा ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे आणि हा एम म्हणजे मून आहे, बरोबर आहे. मग ही पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोण आहे? चंद्र आहे. पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. सांगा काय परिभ्रमण करतो? का त्याला आहे गती आहे. जर चंद्राला गती नसती तर तो आपल्या पृथ्वीला आपटला असता, हा प्रश्न येऊ शकतो. बघा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र एका विशिष्ट कक्षेत पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. पृथ्वीभोवती असा विशिष्ट कक्षेत, ही कक्षा आहे, मार्ग आहे, त्याच्यामध्ये परिभ्रमण करतो. म्हणजेच त्याची दिशा, अर्थात त्याचा वेग सारखा बदलत असतो. त्याचा वेग इथे बदलतो. बघा, हे वेग बदलतो, इथे वेग, हा वेग प्रत्येक वेळी बदलतो. हां, मग त्यावर काही बल प्रयुक्त होत आहे का? हो, हे बल प्रयुक्त होत आहे. त्याला एक बोलायचं, ते मी तुम्हाला सूत्र सांगितलं. कळलं पुत्र. आता बघा, चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे, बल लागणे आवश्यक आहे. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रा स्वतःकडे आकर्षित करत असेल, त्याप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीवर सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. बरोबर आहे. बघा, ज्याप्रमाणे पृथ्वी चंद्राला आकर्षित करते, त्याप्रमाणे काही अंतरावर, किती अंतरावर सूर्य आहे, मग सूर्य पण पृथ्वीला आकर्षित करतो, आहे की नाही, होत असते. मग ह्या जो बल आहे त्या बलाला बोलायचं केंद्रकीय बल. मग हे कोणी शोधून काढलं? आमच्या न्यूटनने. आता आपण पुढे पाहूया. मित्रांनो, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं, ब्रॉहेने काय केलं? ग्रहांच्या स्थानांचे निरीक्षण केलं. हा ग्रह आहे, त्यांच्या स्थानाचं निरीक्षण केलं ब्रॉहेने. आणि ब्रॉहेचं शिष्य केपलरने ग्रहांच्या गतीचे नियम तयार केले आणि त्याच्यावरून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम बनवला. बरोबर आहे. मग आता तुम्ही बघा, काय हुशार शास्त्रज्ञ होते. पहिला दुर्बिणीचा शोध कोणी लावला? विचार करा बरं. पहिला दुर्बिणीचा शोध कोणी लावला बरं? बरोबर, तुमचं मनातलं उत्तर बरोबर आहे, गॅलिलिओ. पण गॅलिलिओच्या अगोदर हे निरीक्षण आपल्या उघड्या डोळ्याने केलं जायचं. हो, नेकेड आहे, उघड्या डोळ्याने केलं जायचं. मग विचार करा, हे शास्त्रज्ञ किती हुशार असले पाहिजे. बरोबर आहे. आता एक लक्षात ठेवा, तुमच्या समोर ही आकृती आहे, बरोबर आहे. इथे मध्यभागी सूर्य आहे, इथे सूर्य आहे आणि हा ग्रह असा फिरतो आहे, बरोबर आहे. हा ग्रह ए पासून बी ला गेला, बी पासून सी ला, डी ला, ई ला, एफ ला असा जातो आहे. हा एकच ग्रह आहे, आपण त्याला इंग्लिशमध्ये प्लॅनेट बोलतो, बरोबर आहे. हे आमच्या केपलरने पाहिलं आणि त्याने काय केलं? ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची परिभ्रमण कक्षा, हा जो ग्रह आहे याची परिभ्रमण कक्षा कशी आहे सांगा बरं? लंबवर्तुळाकार आहे की नाही? झालं आमचा केपलरचा पहिला नियम. एकदम लॉलीपॉप आहे. ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या ग्रहाच्या नाभीवर आहे, बेंबीवर आहे, मध्यभागी आहे, नाभीवर. ओके, परत एकदा ऐका. ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या नाभीवर असतो. हा आमचा पहिला नियम. दुसरा नियम एकदम सोपा आहे. आता समजा हा एक ग्रह आहे आणि हा सूर्य आहे. इथे मी सरळ रेषा जोडली, बरोबर. हा ग्रह एका दिवसाला या बी ठिकाणी आला, एका दिवसाला बी या ठिकाणी आला, बरोबर. त्याला एक दिवस लागला हा कालावधी, बरोबर. त्या कालावधीला मी टी नाव दिलं, बरोबर आहे. परत एकदा ए पासून
मी सूर्यापासून अंतर मोजलं, त्या अंतराला मी आर नाव दिलं कारण हे वर्तुळ आहे म्हणून आर दिलं. ते नसतं तर मी डी नाव दिलं असतं. बरोबर, ही सरळ जोडणारी रेषा आहे. बरोबर, आणि हा इथून जाणार हा कालावधी आहे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये काहीतरी आहे, काय ते सांगतो. ए पासून मी बी पर्यंत जो ग्रह गेला आणि हा कालावधी मोजला, हा कालावधी जॉईन केला. बरोबर, हे एक क्षेत्रफळ आहे. हे क्षेत्रफळ घेतलं. बरोबर आहे. ते समजा आलं, ते मनात ठेवा. नंतर हा ग्रह समजा इथे आला, हाच ग्रह इथे आला, सी पासून डी कडे गेला एका दिवसात. इथे कसं गेला एका दिवसात, तसं हा पण एका दिवसात गेला आणि हे अंतर एवढं मोजलं. बरोबर, त्याचं मी क्षेत्रफळ काढलं, ते मी काढून ठेवलं. नंतर परत तो समजा हा ग्रह या ठिकाणी आला, एका दिवसात तेवढं अंतर आला. परत हे मी अंतर मोजलं, त्याचं एक क्षेत्रफळ काढलं. तुम्हाला धक्का बसेल, हे सर्व ठिकाणी क्षेत्रफळ सारखं आहे. मग त्याने दुसरा नियम तयार केला. काय केला? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. परत एकदा ऐका, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. हे तिघांचे क्षेत्रफळ कसे आहेत? समान आहे. हा दुसरा नियम. बरोबर. तिसरा नियम याच्यापेक्षा सोपा आहे. आता हा इथून लागणारा कालावधी त्याचा मी वर्ग केला आणि हे अंतर आहे त्याचा मी घन केला. हे दोघे समानुपाती. समानुपाती म्हणजे हे जास्त अभ्यास केला जास्त मार्क, कमी अभ्यास केला कमी मार्क. समानुपाती म्हणजे हे वाढलं हे वाढतं, याला म्हणायचं, या चिन्हाला बोलायचं समानुपाती. नाही तर बोला झोपलेला चार नाही, समानुपाती. नाही तर बोला अल्फा, कळलं, उल्का, हे समानुपाती चिन्ह आहे. बघा आता आपण तो नियम तसा का केला. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. का बोललं बघा परत एकदा. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग, हा आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. कळलं? हे किती झाले? 3 आपले केपलरचे नियम. एकदा ते परत 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 वाचा. हे मग असं का होतं? मग हे पण आमच्या केपलरला माहिती नव्हतं की ग्रह या नियमाचे पालन का करतात. ग्रह असाच का फिरतो? एका दिवशी एवढंच हे सगळ्यांचं क्षेत्रफळ सारखं का असतं? मग तो कालावधीचा वर्ग आणि अंतराचा घन हे समानुपाती का असतो? ग्रह या नियमाचे पालन का करतात याचं कारण आमच्या केपलरला माहिती नव्हतं. परंतु न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडून हे नियम सिद्ध करून दाखवले. हे पान नंबर 3 वर आहे. हे पान नंबर 3 वर बघा. हे पहिला नियम मी सांगितला, हा दुसरा नियम, हा तिसरा नियम. बरोबर आहे. म्हणजे आपण हे जोडलं. हे बघा, ए एस बी, एस बी हे क्षेत्रफळ 1 नंबर लिहिलं बघा. नंतर सी एस डी हे दुसरं क्षेत्रफळ. बरोबर आहे. मग तिसरं ई एस एफ हे तिन्ही क्षेत्रफळ कशा आहेत? समान आहेत. हे तिन्ही एकदा केपलरचे नियम परत एकदा ऐका. कळलं? आता आपण पुढे पाहूया. मित्रांनो, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत एकदम सोपा आहे. बघा, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. हे बल त्या वस्तूच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि त्यामधील अंतराच्या व्यस्तानुपाती, त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती असते. आता याचा अर्थ एकदा परत मी तुम्हाला समजावून सांगतो. परत एकदा का. विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने, हे बल, ह्या बलाने काय करते? आकर्षित करते. बलाला काय बोलायचं? एफ फोर्स. आकर्षित करते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या, हे वस्तुमान M1 आहे, हे वस्तुमान M2 आहे. बरोबर आहे. आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या समानुपाती, म्हणजे हे समानुपाती असतं. हे वाढलं हे वाढतं. आणि त्यांच्यामधील अंतराच्या, हे अंतर D आहे, अंतरामधील
त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाची व्यस्तानुपाती म्हणजे व्यस्तानुपाती आहे. बरोबर. मग हे कसं आलं एकदा मी पुन्हा एकदा सांगतो, लिहून दाखवतो, मग तुला बरोबर कळणार. हां, बघा आता एकदा आपण जे काय बोललो ते ऐका बरोबर. बघा, विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला काय करते, खेचते, आकर्षित करते. बरोबर आहे, लोहचुंबकासारखं. बघा ना, तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे आकर्षित जाता. बरोबर आहे, तुम्ही तुमच्या मित्राकडे मैत्रिणीकडे आकर्षित जाता. ते बल वेगळं, ते आकर्षण बल, इथे गुरुत्वाकर्षण बल आहे. विश्वातील प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करते. या बलाला मी काय नाव दिलं, एफ. बघा, आलं बरोबर. मग हे बल एकमेकांच्या आकर्षित करणाऱ्या वस्तुमानांच्या, हे वस्तुमान आहे, वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती. हां, आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती म्हणजे खाली. झालंय उत्तर. मग आता हा नियम पेपरला 100% येतोच. मग ते एकदा 2-3 वेळा समजून घ्या. आता याच्या पुढचं मी कसं करतो ते बघा. समजा एफ लिहिलं, आता हे जे चिन्ह आहे समानुपाती, हे जर काढलं तर इथे बरोबर आणि काय लिहितात, जी. मी तुम्ही के पण लिहू शकतात. मग जी म्हणजे विश्वस्थिरांक, हा विश्वस्थिरांक. मग विश्वस्थिरांकाचं पहिलं मूल्य हेनरिक कॅव्हेंडिश याने शोधून काढलं आणि ते किती असतं ते लक्षात ठेवायचं असतं. 6.673 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. आता हे कसं आहे ते पण सांगतो समजावून. बरोबर आहे, हा M1 आहे, हा M2 आहे. इथे गुणाकार चिन्ह आलेले तर गुणाकार समजायचं, हा d². मग हे याचं मूल्य किती आता सांगितलं तुम्हाला मी. हे बघा, जी बरोबर 6.67 इंटू 6.673 इंटू 10⁻11. मराठीत 6.673 गुणे 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग छेद किलोग्रामचा वर्ग. पण इंग्लिशला सोपं पडतं. जी इक्वल टू 6.673 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. मग हे कसं आलं हे कसं लक्षात ठेवायचं. एकदम सोपं आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे मी तुम्हाला माझ्याकडे आयडियाने सांगतो. ते बघा, हा जी आहे, जीची हे तुम्हाला एक पाठ करायची गरज नाही. हां, बघा इथे हे गुणाकार चिन्ह आहे, हे मी इथे उलटं करणार. हा भागिल्याचं गुणिले होणार. हा एफ डी भागिले आहे, इथे गुणिले आहे, डीचा वर्ग आला आहे. बरोबर, हा गुणिले इथे भागिले आला. M1 आणि M2 आला बा चिंटू. हा आमचा जी आला. आता मग एकक कसं लक्षात ठेवायचं, एकदम सोपं आहे. हा जी आहे. एफ म्हणजे बल, बलाचं एकक न्यूटनच्या सन्मानार्थ आपण 9वीला बघितलं. बलाचं एकक न्यूटन, हा एन आला. हे अंतर आहे, हे अंतर कशामध्ये, मीटरमध्ये. मग मीटरचा वर्ग आला. अंतर कशामध्ये असतं, मीटरमध्ये, मीटरचा वर्ग. हे अंतर मीटरमध्ये, मीटरचा वर्ग. हा एम म्हणजे वस्तुमान किलोग्राममध्ये असतं. हा किलोग्राम आणि हा किलोग्राम, किलोग्राम गुणिले किलोग्राम, किलोग्रामचा वर्ग. हे आलं आमचं एकक, मग कुणाचं, गुरुत्वमूल्याचं एकक. मग जीची किंमत 6.673 इंटू 10⁻11 आणि हे एकक याच्या पुढे लिहायचं, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन किलोग्राम स्क्वेअर. आहे की नाही गंमत. हे हेनरिक कॅव्हेंडिशने शोधून काढलं. हे SI पद्धतीमधलं एकक आहे. कळलं किती सोपं आहे. हे लाईफमध्ये विसरू नका. मग हे कसं लक्षात ठेवायचं सांगतो, ते पण सांगतो. समजा 2 वस्तू आहे, ही एक वस्तू आहे, ही एक वस्तू आहे. हे दोन, ही 1 किलोग्रामाची वस्तू आहे, ही पण 1 किलोग्रामची वस्तू आहे. आणि ह्यामधलं जे अंतर आहे ते समजा 1 मीटर आहे. किती मीटर आहे, 1 मीटर आहे. मग जीचं मूल्य किती असतं, SI पद्धती जीचं मूल्य 1 किलोग्राम वस्तुमान असलेल्या एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर असलेल्या वस्तूमधील गुरुत्वबला एवढं असतं. म्हणजे हा याला खेचतो, हा याला खेचतो.
समजा याचं वस्तुमान 1 किलोग्राम आहे, याचा वस्तुमान 1 किलोग्राम आहे, हा एकमेकाला खेचणार, एक आकर्षित करणार आणि याच्यामध्ये अंतर समजा 1 मीटर असेल तर ते जे बल लागतं त्या बलाला बोलायचं गुरुत्वीय बल आणि ते किती असतं हे एवढं असतं. हे पान नंबर आपल्या 4 वर आहे. आता एक गंमत आहे, आता लाईफमध्ये विसरणार ना बघा. समजा हे बल आहे, थोडंसं डोकं वापरा, हा एफ आहे, बल आहे, हे मी आत्ता सांगितलं. समजा मी हे असं ठेवलं एम समप्रमाणात M1 इंटू M2 हां, आणि हा इथे खाली डीचा वर्ग आहे. समजा मी हे दुप्पट केलं, मी हे वस्तुमान दुप्पट केलं. समजा मी वस्तुमान दुप्पट केलं, इथे खाली पाहू नका, दुप्पट केलं. M1 M2 मी दुप्पट केलं, हे दुप्पट केलं तर हे पण दुप्पट होणार. कळलं का? हे समानुपाती आहे. वस्तुमान दुप्पट केलं, बल दुप्पट होते. बरोबर आहे. आता हे समजा पुढचं बघा, एफ आहे, हा समजा इथे काही नाही, समजा 1, समजा इथे डीचा वर्ग आहे. जर मी हे बल दुप्पट केलं तर काय होईल? अंतर दुप्पट केलं, अंतर मी दुप्पट केलं तर काय होईल बघा. अंतर दुप्पट केलं तर 2चा वर्ग 4, तर 1/4 बल 1/4 1/4. हे पान नंबर आपण 4 वर मी तुम्हाला आता 2 मिनिटात दाखवतो. हे बघा, हाय बरोबर. हे आपण आता एक्सप्लेन केलं बरोबर आहे. हे मी सांगितलं तुम्हाला, जी गुरुत्व स्थिरांक असून त्याचा वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणतात. बघा, 2 वस्तूंपैकी जर एका वस्तूचं वस्तुमान दुप्पट केलं तर या नियमाप्रमाणे गुरुत्व बल देखील दुप्पट होतं. मी दाखवलं, हे दुप्पट केलं तर हे पण दुप्पट होणार. आणि जर मी 2 वस्तूमधील अंतर दुप्पट केलं, जर अंतर मी 2 लिहिले, 2चा वर्ग 4 समजलं यार, तर हे 1/4 वरती 1 समजायचं, 1/4. हे पेपरला तुम्हाला गाळल्या शब्द 100% येणार. आणि आता मी सांगितलंय कसं केलं तर एक्सप्लेन केलं मी, बरोबर आहे, आणि हे पण एक्सप्लेन केलं, बरोबर आहे. आता आपण पान नंबर 5 वरचा आपण गणित पाहूया. मित्रांनो, हे आता आपण पाहिलं, आठवतं का बघा लवकर. हे ते मध्यभागी सूर्य आहे, हा, आणि सूर्याभोवती इथे ग्रह फिरतायत. पी म्हणजे प्लॅनेट, प्लॅनेट म्हणजे ग्रह, बरोबर, असा फिरतोय. हा, मग ते बल काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं. हे जे अंतर आहे त्याला काय बोलायचं? आर, समजलं यार. आणि हे जे वस्तुमान आहे एम, समजा आपल्याला मी इथे पी लिहिलं, पी म्हणजे प्लॅनेट ग्रह, तर एम लिहिला, त्याचं वस्तुमान एम आहे, बरोबर आहे. आणि त्याला मिळणारी गती व्ही आहे. तर एक वस्तू वर्तुळाकार गतीने गतिमान होत आहे, बरोबर, गतिमान होत आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्रकाकडे निर्देशित अभिकेंद्री बल प्रयुक्त होत असते, म्हणजे लावले जाते. हे बल इथं खेचलं तर त्याला काय बोलायचं? केंद्रकीय बल, अभिकेंद्रकीय बल. हे सूत्र मी सांगितलं मगाशी तुम्हाला. फादर आणि मदरचं रिलेशन, फादर मदर या दोघांचं रिलेशन बरोबर असेल तर तुम्ही व्ही होणार. हे मी आयडिया सांगितली, F = mv²/r. समजलं यार. हे इथे आता इथं वर्णन केलं आहे, परत आहे, बरोबर. आता सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्रीय बल, हे बल जे ग्रहाच्या परिभ्रमणास कारणीभूत असते. मग हा पेपरला प्रश्न येऊ शकतो, ग्रह गोल गोल फिरतोय, बरोबर, सूर्याभोवती फिरतोय. हे सूर्याभोवती फिरण्यासाठी सगळ्यात काय कारणीभूत आहे? तर हे अभिकेंद्रीय बल कारणीभूत आहे. सूर्य व ग्रह यामधील अभिकेंद्रीय बल हे ग्रहांच्या परिभ्रमणास कारणीभूत असते. ते त्यांच्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात, बघा, हे बल, अभिकेंद्रिक बल, त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त सुलटो, बरोबर. हेच गुरुत्वीय बल असून यालाच बोलायचं गुरुत्वीय बल. खेचतं ना, हां, ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते, असा न्यूटनने निष्कर्ष काढला गुरुत्वाकर्षणाचं. आता मला सांगा बरं, जगामध्ये 3 प्रकारचे बल आहेत. सगळ्यात पॉवरफुल बल ॲटम बॉम्ब, अणुकेंद्रिक बल, आणि त्याच्यापेक्षा खाली विद्युत चुंबकीय बल, आणि सगळ्यात क्षीण गुरुत्वीय बल. बघा, मोठा जोक आहे, सर्वात जे क्षीण आहे, सर्वात जे वीक आहे, सगळ्यात साधं बल आहे तेच गुरुत्वीय बल, आणि ते अख्ख्या जगावर कार्य करतंय. म्हणून एखादा
कमी आहे तर कमजोर माणसाला समजू नका कमी. हा, उदाहरणार्थ आपण 2 शर्यत लावतो, कोणाची, सशाची आणि कासवाची. तर कासवाला एकदम सावधा समजलं होतं, पण ते जिंकतं. तसं आहे अत्यंत क्षीण असं बल कोणतं गुरुत्व बल आहे, आणि ते पूर्ण विश्वाचं नियंत्रण करते. गुरुत्वाकर्षणाचे बल हे निसर्गातील इतर बलांच्या तुलनेत अत्यंत क्षीण असते, परंतु ते संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करते व विश्वाचे भवितव्य निश्चित करते. जर हे गुरुत्वाकर्षण नसतं तर काय झालं असतं, विचार करा. मित्रांनो, आता एक गंमत आहे बघा. समजा महेंद्रसिंग धोनी, हा, याचं वजन आहे 75 किलोग्राम, आणि विराट कोहली याचं वजन आहे समजा 80 किलोग्राम, आणि दोघे एका बेंचवर बसलेले आहेत. तर त्यांच्यामधलं अंतर 1 मीटर आहे. तर त्यांच्यामध्ये गुरुत्व बल किती असेल, 2 मिनिटं शोधून काढूया. एकदम सोपं आहे. मी आता तुम्हाला सांगितलं सूत्र, बरोबर आहे, कळलं पुत्र? ते सूत्र हे बघा. आता हे वस्तुमान आहे, याला काय बोलायचं, M1, याला काय बोलायचं, M2. समजा चिंटू, हा समजा आहे M1 आहे, याचं वस्तुमान M1 आहे, याचं वस्तुमान M2 आहे. एकदम लॉलीपॉप आहे. बघा मी कसं करतो फर्स्ट क्लासपैकी. हे मी तुम्हाला सांगितलं सूत्र, फादर आणि मदर या दोघांचं रिलेशन, हां, या दोघांचं रिलेशन बरोबर आहे की नाही, बरोबर असेल तर तुम्ही काय होणार, विन होणार. बरोबर, ते विन होणार या दोघांचं. म्हणजे आपण इथे M2 हा एक समप्रमाण घ्या, हां, आणि हा इथे M1 आणि M2, हा M1 आणि M2. पण ते जे मी रिलेशनचं सूत्र सांगितलं ते वर्तुळासाठी लागू पडतं, पण इथे हे दोन काय सांगायचं, आर येणारच नाही, हे आर येणारच नाही. ते सूत्र आपण हे पण बोललो होतं, फादर, हे वर्तुळाकार आलं तर फादर आणि मदर यांचं रिलेशन, दोघांचं रिलेशन बरोबर असेल तर विन होणार, हे वर्तुळामधले लागू पडतं. बरोबर आहे. मग आता मग हे या दोघांमधलं जे अंतर आहे, मग ते सूत्र लागू कसं पडतं, ते आपण मगाशी सांगितलं, न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत. आठवलं का तुम्हाला? हां, ते गुरुत्वीय बल, 2 वस्तुमानाचं गुरुत्वीय बल, त्या दोघांच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तनुपाती. यस, बरोबर आहे. आता आपण करूया. एफ लिहिला, हे आपण समानुपाती चिन्ह काढलं तर बरोबर आहे ना, जी येतं. हा तसाच लिहायचा, M1 गुणिले M2, हा, भागिले डीचा वर्ग. आपण त्याला डीचा वर्ग बोलतो. आपण किंमत टाकलं का उत्तर तुमच्या समोर हजर येणार. हा जी, मग जीची व्हॅल्यू किती आहे बघा. लोक तुम्हाला मग सांगितलं जीची व्हॅल्यू लक्षात ठेवायची, किंवा तरी बोलायचं. जीचा फोन नंबर काय बाबा, 6.673. बघा, हे नेहमी लक्षात ठेवायचं, 6.673. पण तुम्ही जरी 2 दशांशस्थळ बोललं तरी तुम्हाला बरोबर देतात. 6.673 लिहायची गरज नाही, 6.67, 2 दशांशस्थळ लिहिलं, हां, गुणिले 10चा वजा 11वा घात. बरोबर आहे. इंग्लिशमध्ये कसं बोलणार, 6.67 इंटू 10⁻11. नंतर हा M1 ची किंमत 75 आहे, 75 आहे. M2 हा 80 आहे, कळलं बेटी. आणि हा आमचा इथे D, हा D किती आहे, 1 आहे. 1चा वर्ग 1, कळलं लाडकी लेख. मग आता 1चा वर्ग 1च आहे, मग त्याचा तुम्ही विचार करू नका, खाली 1 लिहायचंच नाही. आता या दोघांचा आपण गुणाकार करूया पुढच्या स्टेपला. हां, मग हे तसं 6.67 इंटू 10⁻11. ह्या दोघांचा गुणाकार केला, 0 तसाच लिहिला. 8ने याला गुणाकार केलं तर इथे किती येणार, 600 येणार. म्हणजे टोटल 6000. हा 0 इथे लिहिला, 8ने गुणलं तर इथे 600 येतं, म्हणजे 6000 दोघांचा गुणाकार आला. आता तुम्हाला मी गंमत सांगतो, आमच्या गणितामधली गंमत. हां, 6.67 लिहिलं, हा 10⁻11. मग हे कसं लिहिलं जातं आमच्या गणितामध्ये माहिती आहे का तुम्हाला? हे किती शून्य, 3 शून्य की नाही, मग 6 व 3 शून्य, मग 10चा तिसरा घात, 10चा तिसरा घात, मग 1000. 1000 गुणिले 6 म्हणजे 6000. एकदम सोपी पद्धत आहे. मग आता पृथ्वी आहे, ही पृथ्वीची त्रिज्या आहे,
ही पृथ्वीची त्रिज्या किती असते माहिती आहे का तुम्हाला? हां, 6.4 इंटू 10⁻6.4 इंटू 10⁻6 आहे. मी सांगतो कसं लक्षात ठेवायचं. महेंद्रसिंग धोनी आला 6 मारला, विराट कोहली आला 4 मारला, अशा प्रकारे टोटल याने 6 वेळा 6 मारले. असं काय तर तुम्ही लक्षात ठेवायचं. तर ही त्रिज्या आहे. मी पृथ्वीचं वस्तुमान किती? एकदम सोपं आहे. 6 वर 24 शून्य. मग 6 वर 24 शून्य लिहिण्यापेक्षा 6 गुणिले 10⁻²4 हे त्याचं वस्तुमान. ही त्रिज्या एक मजेने सांगितलं. हे तुम्हाला मी नंतर विचारणार. हे पेपरला 100% येतं. पृथ्वीची त्रिज्या 6 मारा 4 मारा 10⁻². हां, वस्तुमान 6 वर 24 शून्य म्हणजे 6 गुणिले 10⁻²4 हे किलोग्राम लिहायचं. मास आहे ना. आणि त्रिज्या 1 किलोमीटरमध्ये लिहायची किंवा मीटरमध्ये हां. तर हे आपण बघूया. इथे आपण आलो होतो. आता हे तुम्हाला सांगितलं. आता हे विचार केला, हे आपण बघितलं 8वीला. हे दोघं एकत्र आणा. 6.67 हा 6 तासात लिहिला. आता जर पायापासारखा असेल तर घातांकाची बेरीज मग -11 अधिक 3 म्हणजे -11तून 3 घालू शकता. किंवा तुमच्यासाठी मी स्टेप वाढवतो. -11 अधिक 3 कळलं छोकरा? बघा हे तसंच लिहिले. पायापासारखा असेल गुणाकार असेल तर मी 10 पाय 1 तासात लिहिला. घातांकाची बेरीज -11 अधिक 3 कळलं? मग हा इथे आला, हा 6, मग हा 10 लिहिला. 11तून हे 3 वजा करा, किती आले? -8. बरोबर आहे. आता पण काय करायचं? आता या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार तुम्ही करू शकता. 6×7=42 2 करले तर हा गुणाकार एवढं होतो आणि 10⁻8. आता तुमच्यासाठी गंमत सांगतो. तुम्ही आता 11वीला जाणार 100%, पण इथे एकच दशांश घ्यायचं असतं. पण हा पॉईंट इथे घ्यायचा आणि याच्यातला एक पॉईंट कमी करायचा. हा पॉईंट इथे घेतला, प्लीज लक्षात ठेवा. हा पॉईंट पुढे घ्यायचा, मग 10⁻8 मग कमी करा. झालं. इथे सोपं आहे लक्षात ठेवायची आयडिया. इथे -9 असेल तर -8, -10 असेल -9. मग इथं -8 आहे तर एक दशांश पुढे घेतलं, मग इथे आलं. हे झालं उत्तर. हे काय आहे? बल आहे. मग बलाला बोलायचं न्यूटन. बरोबर. हे फोर्स आहे, बल आहे. हां, हे बल आहे. कोणाचं बल आहे? कोणाचं बल आहे बरं? हे दोघांमधलं बल लागलं बल. बरोबर आहे. मग याच्यामध्ये समजा फार मोठा झोक आहे. इथे गुरुत्वाकर्षण काढून टाकलं तर विराट कोहलीचं बल जास्त असेल आणि याचं बल कमी असेल तर विराट कोहलीकडे महेंद्रसिंग धोनी खेचला जाईल. हो. हा. मग आता सांगा, सूर्य फिरतोय की नाही? आता बघा हे हे मी तुम्हाला सांगितलं. हे उत्तर आपण काढून दाखवलं तुम्हाला. जर ज्या बाकावर तो बसला आहे त्यामध्ये घर्षण बल 0 असेल तर या गुरुत्व बलामुळे महेंद्र विराटकडे सरकू लागेल. मी आत्ता सांगितलं बरोबर. आता ही जी बघा, ही पृथ्वी प्रत्येक असे गोल आहे आणि हे पाणी आहे. ही चंद्र याला खेचतोय. मग समुद्राच्या पाण्याची पातळी चंद्राच्या गुरुत्व आकर्षणावर बदलते. हे चंद्र इथे खेचतो. इथे भरती आली, इथे ओहोटी आली. भरती ओहोटी हे इथे चंद्र असतो. चंद्र आणि पृथ्वी आहे. मग चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर भरती ओहोटी येते. एवढं सोपं आहे. कळलं बेटा? आता पुढे पाहूया. आत्ताच आपण सांगितलं पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंना गुरुत्व बलाने आपल्याकडे आकर्षित करते. मग कोणत्याही वस्तूवरील पृथ्वीचे गुरुत्व बल हे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. हे मी आता पान नंबर 1 वर घेतलं होतं. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेने सरळ खाली पडतात. हा प्रश्न येणार. कळलं? परत एकदा का, कोणत्याही वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्व बल हे पृथ्वीच्या केंद्राकडे असते. बरोबर आहे. म्हणूनच या बलामुळे वस्तू क्षितिज लंब दिशेने सरळ खाली पडतं. म्हणून जो सफरचंद आहे पृथ्वीच्या केंद्राकडे सरळ खाली येत असतो, म्हणजे तो पृष्ठभागा लंब दिशेने पडतो. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं पृथ्वीचे वस्तुमान, हे लक्षाची आयडिया सांगितली. 6 वर 24 शून्य म्हणजे 6 × 10⁻24 किलोग्राम.
पृथ्वीची त्रिज्या 6 मारा 4 माना 10चा 6वा घात मी आता सांगितलं. त्रिज्या 6.4 × 10⁶ मीटर आहे. याचा आपल्याला किलोमीटर पण करता येतं. ते याला 1000ने भागायचं. मग ते कसं पण ते नंतर बघूया. आता न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला आकर्षित करते. प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला खेचत असते. बरोबर. पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरील प्रयुक्त होत असल्यामुळे म्हणजे लावले जात असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. मग बघा असं का फिरतो याचं उत्तर आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल चंद्रावरही प्रयुक्त होत असल्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती परिक्रमा करतो. मग चंद्र व कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात. त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते. परंतु सफरचंद्राप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. सफरचंद खाली पडतं पण इतर ग्रह पडत नाही कारण या ग्रहांना गती असते. असे काय होते तिथे उत्तर आता सांगितलं असते. चंद्र व कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे हा वेग नसता तर पृथ्वीवर ते पडले असते. कोण? चंद्र उपग्रह इथे पडले असते खाली. पण त्यांना वेग आहे. वेग कशामुळे आहे तो अजून विचार करा. मित्रांनो, समजा आपण एका गच्चीवर गेलो, एखादी वस्तू खाली टाकली तर ती खाली आपटते. तिचा स्पीड हळूहळू वाढत जातो. इथे सुरुवातीला वेग कमी असतो आणि तो स्पीड असा वाढत 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 जातो. बरोबर आहे. मग असं का होतं? कारण वस्तूला खेचलं जातं. बरोबर आहे. मग असं खेचलं गेल्यामुळे काय होतं मला सांगा बरं. ही वस्तूचा वेग वाढतो. म्हणजे वस्तूचा वेगामध्ये बदल होतो. त्याला बोलायचं गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. याला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. बरोबर की नाही? मग हे गुरुत्व त्वरण किती घेतात? ते प्रत्येक वेळी किती वेळ बदलतं ते पण सांगतो. एका ठिकाणी कोणत्या वस्तूचं गुरुत्व त्वरण सारखं असतं. आता तुम्ही मला उत्तर द्या. समजा गॅलिलिओ हा इथे पिसा टॉवरवर गेला होता 1590 मध्ये आणि त्याने सांगितलं एक मोठा दगड घेतला एक छोटा घेतला वरतून टाकला तर पहिला खाली कोण पडेल? सगळ्यांनी उत्तर दिलं. तुम्ही उत्तर द्या बरं. तुमचं बरोबर आहे. मोठा दगड खाली पडेल आणि छोटा नंतर पडेल. पण तसं नाही. गॅलिलिओने सिद्ध करून दाखवलं. दोन्ही दगड टाकले तर दोन्ही दगड एकाच वेळी खाली पडले. कारण एकाच ठिकाणी पृथ्वीच्या कोणत्याही एका ठिकाणी कोणत्याही वस्तूवर मोठे असो छोटे असो सारखेच गुरुत्वीय बल कार्य करतं आणि ती वस्तू खाली सारखीच येते. मग तुम्ही म्हणा कसं शक्य आहे? समजा मी एखादा चेंडू घेतला आणि एक छोटासा पीस घेतलं मग खाली का होईल? मग चेंडू आणि पीस घेतलं हा पण ते पण बरोबर हा प्रयोग केलेला आहे. हो, आता 2016 मध्ये प्रयोग केला. हा चेंडू घेतला आणि हे पीस घेतलं वरतून खाली सोडलं तर ते दोन्ही एकाच वेळी येईल. पण आपण आपल्या केल्यावर इथे येणार नाही माळ्यावर. का? कारण आपल्याकडे हवा आहे. इथे हवा आहे, घर्षण आहे. त्यामुळे पहिला चेंडू खाली पडेल. पण तुम्ही ही खाली लिंक दिलेली आहे. हे लिंक पहा युट्यूबवर आणि तुम्हाला 2016 मध्ये शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला, सिद्ध करून दाखवला. चेंडू आणि पीस ज्यावेळी खाली सोडलं जातं ते दोघे एकाच वेळी खाली आपटतात. हे पहा तो धक्का बसेल. हो, यस. बघा आता मित्रांनो, तुम्हाला मी आत्ताच वर्णन केलं पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणामुळे वस्तूचे त्वरण होते. याला पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? जी. मग जीचे मूल्य 9.8 घेतात. मग ते कसं काढलं जातं किती आहे ते पण सांगतो. त्वरण ही एक सदिश राशी आहे. तिला दिशा आहे. सदिश राशी तिला दिशा आहे. बरोबर आहे. आता एसआय पद्धतीचं एकक जीचे एसआय पद एकक मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीचे वस्तुमान मी आता सांगितलं हे नेहमी लक्षात ठेवा. वस्तुमान त्रिज्या 6 × 10⁻24 घात. आठवते का? पृथ्वी वस्तुमान 6 वर 24 शून्य. तिची त्रिज्या 6 मारा 4 माना 6.4 × 10⁶ मीटर. बरं, हे सांगितलं होतं. हे त्वरण केवळ पृथ्वीचे वस्तुमान व तिची त्रिज्या r वर अवलंबून असते. म्हणून पृथ्वीवर कोणत्याही एका ठिकाणी वस्तूसाठी समान असते. मी तुम्हाला आता सांगितलं पिसा या ठिकाणी गॅलिलिओने प्रयोग करून दाखवला. म्हणजे तुम्ही मोठा दगड टाका छोटा दगड दोघे खालीच एकत्र येणार. बरोबर की नाही? मग
आता तुम्ही मला सांगा, सर्व ठिकाणी पृथ्वीचं वस्तुमान त्वरण सारखं असेल का? नाही. हे बघा, या तुम्हाला पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही. हा असा लंबवर्तुळाकार आहे. हा लंबवर्तुळाकार आहे, बरोबर आहे ना? म्हणजे ध्रुवावर अंतर कमी आहे आणि विषुववृत्तावर अंतर कसं आहे? बोला, ध्रुवावर अंतर कमी आहे, विषुववृत्तावर जास्त आहे. जिथे अंतर कमी बल जास्त. मग इथे बल 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर इथे, आणि इथे विषुववृत्तावर अंतर जास्त मग कमी असणार. मग ते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फार महत्वाचं आहे. हे उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, हे विषुववृत्त. पृथ्वी गोल 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 फिरल्यामुळे ती अशी फुगीर होते, ढेरी होते. ही फुगीर होते गोल गोल फिरल्यामुळे तिचा आकार असा फुगीर झाला मध्यभागी विषुववृत्तावर. हो, आणि त्यामुळे विषुववृत्त अंतर जास्त आहे. अंतर जास्त असल्यामुळे गुरुत्वबल कमी. मग हे गुरुत्वबल इथे कमी आहे. किती? 9.78, 9.78. हे लक्षात ठेवा. इथे 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि इथे सगळ्यात जास्त आहे. किती बोला बरं? 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मी आता सांगितलं हे काय आहे ते, आणि हेच वर्णन मी आता बोललो ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. मी पूर्ण म्हणालो हे टोटल. हे बघा, आहे ना? बरोबर आहे की नाही? यस. पण आपण गणितासाठी ते कॉमन घेणार आहोत. मग जीचं मूल्य कॉमन घ्यायचं 9.8. हे दोघांचं फक्त 9.8 फक्त घेतात गणित करताना, बरोबर आहे. आणि एक लक्षात ठेवा, पृथ्वीची त्रिज्या आत्ताच मी सांगितली 6.4 10⁶ आहे, बरोबर आहे. मग त्यामुळे मला किलोमीटर करायची. मग ती किलोमीटर कशी करायची ते बघा. R = 6.4 10⁶ मीटर आहे, बरोबर आहे. मग हा पॉईंट काढला 664/10. हा पॉईंटच्या पलीकडे एक अंक, म्हणजे एक शून्य आला, गुणिले 10⁻⁴ म्हणजे 6 शून्य लिहिले. मग मला किलोमीटर करायचं आहे. मग किलोमीटर बरोबर बघा, मीटरचं किलोमीटर करताना 1000 म्हणजेच 1 किलोमीटर. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, म्हणून खाली मी 1000 ने भागलं. परत का, हा 6.4 आहे, म्हणजे 64/10. पॉईंटच्या पुढे एक अंक, खाली एक शून्य लिहिलं. 10⁻⁴ म्हणजे 6 शून्य लिहिले एकावर, आणि मी किलोमीटर करायचं आहे म्हणून 1000 लिहिले. हा 64. आता मला 0 फक्त मी कट केले का उत्तर माझं झालं. हे किती शून्य आहेत? 1 2 3 4. हे 1, हा 1 शून्य गेला, हा 2, हा दुसरा शून्य गेला, हा 3, हा तिसरा शून्य गेला, हा 4, हा चौथा शून्य गेला. हे 2 शून्य राहिले. मग 64 × 100 म्हणजे 64 × 100 6400 किलोमीटर. मग ही मी किलोमीटर केलं. पृथ्वी त्रिज्या मीटरमध्ये 6.10⁻⁴ आणि किलोमीटरमध्ये. हे तुम्हाला पेपरला येऊ शकतं. एकदा मजेने अभ्यास करा, सजेने नाही, मजेने एकदा नीट पाहून घ्यायचं. ठीक आहे मित्रांनो, फार मोठी गंमत आहे. इथे गुरुत्व मूल्य सगळ्यात जास्त असतं. म्हणजे पृथ्वीपासून जसं वर 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 जाणार, अंतर वाढलं, गुरुत्व मूल्य कमी होणार. पृथ्वीच्या आतमध्ये गेले तर गुरुत्व मूल्य कमी होणार. हे बघा, पृथ्वीच्या आत जात असताना खोलीनुसार जीचे मूल्य कमी कमी होत जाते, म्हणजे कमी होतं. हे पेपरला येतं. पृथ्वीपासून वरती गेल्यावर अंतर वाढल्यामुळे गुरुत्व मूल्य कमी. हा इथे चंद्र आहे, त्यामुळे याचं इथे अंतर हे जास्त आहे, त्यामुळे याचं गुरुत्व मूल्य इथे कमी असणार. मग आता हे चंद्रपाळ्याला खेचतो. मग हा चंद्रपाळ्याला खेचतो. मग हे चंद्राचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा 1/6 आहे, 1/6 आहे. म्हणजे याची पॉवर कमी झाली. एखादा व्यक्ती इथे माझ्या पृथ्वीवर एखादी वस्तूचे वस्तुमान 60 किलोग्राम असेल, इथे 60 किलोग्राम असेल, तर पृथ्वीवर त्याला 6 ने भागायचं. 60, आता इथे एखादं 60 आहे, मग पृथ्वीवर त्याला मी 6 ने भागलं 1/6. मग उत्तर किती येणार? 60 10 किलोग्राम चंद्रावर. म्हणून चंद्रावर कोणत्या व्यक्तीला उड्या मारत चालावं लागतं.
मग चंद्रा पहिला व्यक्ती कोण उतरला होता? नील आर्मस्ट्रॉंग. त्यांना उड्या मारायला लागलं होतं. मग का? याचं आपलं वस्तुमान वजन कमी होतं. लक्षात राहिलं नक्की. मग वस्तुमान म्हणजे काय, वजन म्हणजे काय? फार मोठी गंमत आहे. आपलं शरीर जे बनलेलं आहे, मग त्याला वस्तुमान म्हणायचं. हां, पदार्थाच्या द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात. आपल्या हे ना, हे द्रव्य संचय. मग आम्ही कुठे पण गेलो, समजा आपण कुठेही गेलो, आपला आतला भाग बदलणार का? नाही. मग वस्तुमान बदलणारच नाही. हे पॉईंट लक्षात ठेवा. आपलं फक्त वजन बदलणार का? प्रत्येक ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचं मूल्य वेगळं आहे. बघा, तुम्ही इकडे गेले, प्रत्येक ठिकाणी गुरुत्वाकर्षण मूल्य वेगळं आहे. कारण जीचं मूल्य वेगवेगळं असतं, म्हणून वजन पण वेगवेगळं असतं. हे आम्ही तुम्हाला मजेने सांगतो. सजेने ऐकू नका, मजेने ऐका. प्रत्येक ग्रह व उपग्रहांचे वस्तुमान व त्रिज्या वेगवेगळे असते. प्रत्येक ग्रहाचं वस्तुमान, उपग्रहाचं वस्तुमान वेगळं असतं. मग त्याच्या पृष्ठभागावरील जीचं मूल्य वेगवेगळं असतं. आत्ताच सांगितलं. चंद्राचे गुरुत्वीय बल पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 आहे. आत्ता सांगितलं. त्यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उडी मारू शकतो. हां, आता पेपरला हा प्रश्न 100% येतो. वस्तुमान आणि वजनमधला फरक. वस्तुमान म्हणजे काय? आत्ता सांगितलं. आपलं शरीर, बरोबर आहे. कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेला द्रव्य संचय. हां, याचं मापन होय. SI एककमध्ये किलोग्राम. आपलं वजन कशामध्ये मोजतात? किलोग्राम. SI एकक किलोग्राममध्ये आहे. आणि हे अदिश आहे. आता आपण कुठे उभा राहतो, त्याला का दिशा आहे का? नाही ना. मग आपले बाबा हे उत्तरेला चाललं, हात मला दक्षिण चालला, नाही. मग हे अदिश आहे, वस्तुमान अदिश आहे. त्याचे मूल्य सगळीकडे सारखे असतं. आपलं जे शरीर कुठे बदलत नाही, बरोबर आहे. हा पेन आहे, पेनामधलं का द्रव्य बदलणार नाही. तो कुठे गेला तर ते तसंच राहणार. तो काळात राहणार का गोरा होणार आहे? नाही. दुसऱ्या एखाद्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य बदलत नाही. हे वस्तुमानाची गंमत आहे. मग वस्तुमान कशाने मोजतात? वस्तुमान बघा, सोनाराकडे गेले ना, समभुजा तराजू असतो. हे बघा, वस्तुमानाची तुलना समभुजा तराजूने करतात. ही गंमत आहे. ही वस्तुमानाची माहिती आली. मग वजन पृथ्वी एखाद्या पदार्थाला खेचते. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्व बलाने आकर्षित करते, त्या बलाला वजन म्हणतात. हां, तुम्ही एखाद्या वजन काट्या उभे आहात, मग तुम्हाला खेचलं जातं, ते तुमचं वजन आहे. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्व बलाने आकर्षित करते, त्या बलाला वजन म्हणतात. मग सोपं लक्षात ठेवायचं. फादर इक्वल टू मा. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. बरोबर की नाही? मग बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. हे जे खेचलं जातं तेच बल, म्हणजे तेच वेटला म्हणायचं W. का बोलायचं बेटा? W म्हणजे वजन. वजन W बरोबर F आला, हा M आला, A म्हणजे गुरुत्व त्वरण, त्याला म्हणतात G. कळला? G ओ भाजी. बघा, म्हणजे हे F इक्वल टू MA, हे नवीला घेतलं. F इक्वल टू फादर इक्वल टू मा. मग तेच वजन W आलं, वेट. हा F आला, हा M आला, हा A म्हणजे गुरुत्व त्वरण G आलं. मग वजन हे बल असल्याने त्याचे SI एकक न्यूटन. आता सांगितलं, बल न्यूटनमध्ये मोजतात, मग वजन पण न्यूटनमध्ये आहे ना. वजन हे बल असल्याने ती एक सदिश राशी आहे. म्हणजे बल वरच्या दिशेने किंवा खालच्या दिशेने. हां, वरच्या दिशेने का खालच्या दिशेने, बरोबर की नाही? मी समजा एखादा पदार्थ खालून वर फेकला, तर त्याचं जीचं मूल्य वजा असणार का? आपण नंतर पाहणार आहोत. जीचे मूल्य सगळीकडे सारखे नसते. त्याचं वजन स्थानाप्रमाणे बदलते. म्हणून वजन प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं. वस्तुमान सर्वत्र सारखे असते, वजन सर्वत्र सारखे असते, वजन सर्वत्र सारखे नसते. हां, हे लक्षात ठेवा. आणि याचं SI मधील एकक काय आहे? वस्तुमानाचं एकक किलोग्राम आहे आणि वजनाचा SI मधील एकक न्यूटन आहे. हां, हा वस्तुमान ही काय बरं? अदिश राशी आहे. वजन ही सदिश राशी आहे. दुसरं, वस्तुमान कशाने मोजतात? समभुज तराजूने. आणि वजन स्प्रिंगचा तराजू. आपल्याला एखादा येतो भंगारवाला आणि त्या स्प्रिंगचा तराजू असतो, त्या स्प्रिंगच्या तराजूने वजन मोडलं जातं. एवढं हे सोपं आहे. गंमत आहे की नाही? समजा राजूचं वस्तुमान 75 आहे, बरोबर आहे. त्याचं तुम्हाला वजन काढा 100% येणार. मग एक सूत्र आहे, F इक्वल टू MG. हे माझी आजी बघ, M म्हणजे वस्तुमान आहे. वस्तुमान किती आहे? 75 आहे. जीचं मूल्य पाठ करून ठेवायचं नेहमी 9.8. ह्या दोघांचा गुणाकार
7350 पॉईंट आहे. मग पॉईंट काढला गेला म्हणजे पॉईंटच्या पुढे झिरो असेल तर तो गेला म्हणून न्यूटन आला. म्हणजे एवढं आलं. सोपं आहे की नाही. मग 1 किलोग्राम वस्तूचं वजन किती असेल त्याला 1ने गुणायचं इथे. 1 गुणिले जी. मग किती आलं. हा पेपर असे प्रश्न येणार. 1 किलोग्राम वस्तूचं वजन 1 गुणिले 9.8 म्हणजे दोघांचा गुणाकार 9.8 न्यूटन. कळलं. आता आपण पुढे पाहूया. मित्रांनो एक फार मोठी गंमत आहे. एक मजेने ऐका. बरोबर आहे. बघा चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या किती असते 187 मला सांगितलं. पण प्रकाश एक तरंग आहे. हो प्रकाश एक तरंग आहे. कोणाला वाटतच नव्हतं. पण अल्बर्ट आईन्स्टाईनने 100 वर्षापूर्वी सांगितलं प्रकाश एक लहरी आहे, एक तरंग आहे. आणि आता 2016 मध्ये सिद्ध झालं. होय बघा प्रकाश हा एक देखील एक तरंग आहे. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असे म्हणतात. हे गाळल्या शब्दाला येणार. खगोलीय वस्तूपासून तरंग येतात. हो चंद्रापासून येतोय. वेगवेगळ्या भागापासून तरंग येतात. तरंग लहरी येतात. हां त्यामुळे आपला तिथून तो आवाज येतो. तो साऊंड आपण बघतो. बघा खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात, बाहेर सोडतात. आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. ते तरंग आपण ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला लहरीद्वारे मिळते. हे आपलं नशीब आहे. गुरुत्वीय लहरी बोलतात त्यांना. गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. बरोबर आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आईन्स्टाईनने 1916 मध्ये वर्तवली होती. या लहरी खूप क्षीण असल्याने त्यांना शोधणं खूप कठीण आहे. पण त्यांनी न पाहता काय अल्बर्ट आईन्स्टाईन देवाची देणगी बघा ना. त्यांनी बरोबर सांगितलं. आत्ता शास्त्रज्ञांनी 2016 मध्ये आईन्स्टाईनच्या भाकितावर 100 वर्षांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. या शोधात भारतीय शास्त्रज्ञांचा फार मोठा वाटा आहे, योगदान आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीन मार्ग आता मोकळा झालेला आहे. काय गंमत आहे की नाही. आम्ही आत्ताच सांगितलं होतं एखादी वस्तू वरतून खाली सोडली ती गुरुत्वीय प्रभावाने खाली पडते. बरं की नाही. वरतून खाली सोडली तर ती वरतून खाली सोडल्यावर ती गुरुत्वाने खाली येते. याला बोलायचं फ्री फॉल, मुक्त पतन. का बोलायचं याला मुक्त पतन. मग ते का आहे ते एकदम पहा. जर गुरुत्व बल नसेल तर मुक्त पतन नाहीये. बरोबर आहे. आता मुक्त पतनाचं उदाहरण काय असेल सांगा बरं. चंद्र उपग्रह ते फिरतायत ना ते मुक्त पतन आहे का. ते पहा इथे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्व बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर या गतीला मुक्त पतन म्हणतात. हे जबरदस्त आहे. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो. बोला की नाही. एखादा पदार्थ वरतून खाली सोडताय, एखादा पदार्थ इथून सोडत असतो, त्यावेळी त्याचा इथे वेग 0 आहे. मुक्त पतनामध्ये आरंभीचा वेग 0 हे लक्षात ठेवा. मुक्त पतनात आरंभीचा वेग 0 असतो व कालानुसार गुरुत्वीय त्वरणामध्ये वाढ होत जाते. म्हणजे हा पदार्थ वरतून इथून सोडला तर याची स्पीड वाढत जातो, वेग वाढत जातो. मुक्त पतनामध्ये आरंभीचा वेग 0 असतो आणि कालांतराने तो वाढत जातो. हे आता तुम्हाला मी सांगितलं. आता थोडा विचार करा. मी एखादा चेंडू खालून वर सोडला तर का होईल. तर तो गुरुत्वमूल्याच्या अपोजिट जातो, गुरुत्वमूल्याच्या विरुद्ध जातो. म्हणून जीचं मूल्य वजा घेतात. सरळ वर फेकलेल्या वस्तूच्या गतीचा अभ्यास करताना जीचं मूल्य अधिक ऐवजी वजा धरावे. कारण मी सांगितलं तो गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध जातो. एखादा पदार्थ वरतून खाली सोडला तर जीचं मूल्य अधिक, तो गुरुत्वाकर्षण दिला जातो. आणि त्या उलट फेकला तर जीचं मूल्य वजा करतो, गुरुत्वाकर्षणाच्या उलट जातो. असा खेचतं उलट जातो. म्हणून चंद्र व कृत्रिम उपग्रह देखील केवळ पृथ्वीच्या गुरुत्व बलाच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे ते मुक्त पतनाचे उदाहरण आहे. का मुक्त पतनाचे उदाहरण आहे असा प्रश्न येतो पेपरला. बरोबर आहे. पृथ्वीवरील एका स्थानावर जीचं मूल्य सगळ्या ठिकाणी एक समान असते. आत्ता सांगितलं म्हणून कुठल्याही 2 वस्तू एकाच उंचीवर सोडल्यास एकाच वेळेस जमिनी पोहोचतात. आत्ताच आम्ही सांगितलं. एक चित्र दाखवलं होतं. गॅलिलिओने सुमारे 1519 मध्ये इटली देशातील पिसा या शहरात एक प्रयोग केला. 2 वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथून झुकलेल्या मोनोरावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात. ते सिद्ध केले.
त्यासाठी संदर्भासाठी हे तुम्ही यूट्यूबवर ओपन करू शकता. तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल. हे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तो तुम्हाला मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं जो पीस म्हणजे आपण त्याला काय बोलतो बोला बरं. एक मोठा तुम्हाला हा बघा है ना, हा चेंडू आणि हा पीस हे एकाच वेळी खाली येताना तुम्हाला पाहायला मिळतील. आहे की नाही गंमत. मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं ज्याचं वस्तुमान जास्त असेल. बघा आता विराट कोहली होता आणि धोनी होता. विराटचं वस्तुमान किती होतं, 80 किलोग्राम होतं. आणि धोनीचं किती होतं, 75 होतं. मग गुरुत्वबल जास्त कोणाचं, विराट कोहलीचं. हे बघा इथे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर पृथ्वीचे गुरुत्वबल अधिक असते. ज्याचं वस्तुमान अधिक त्याचं गुरुत्वबल अधिक. आहे की नाही गंमत. तर मित्रांनो, गुरुत्वीय स्थिती ऊर्जा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा साठवली असते तिला स्थिती ऊर्जा म्हणतात. ही व्याख्या येतेच. आता दिवाळी जवळ आली आहे. मग छोटासा बॉम्ब असतो, त्याच्या ऊर्जा साठवली असते. का स्फोट होतो की नाही. मग त्याला बोलायचं स्थिती ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे तर बॉम्ब, त्या स्थानामुळे स्थिती, त्यामुळे जी ऊर्जा साठवली असते तिला बोलायचं स्थिती ऊर्जा. त्याचं तुम्हाला जोडा लावायला येणार. एकदम सोपं लक्षात ठेवायला. लॉलीपॉप आयडिया स्थिती ऊर्जा MGH लक्षात ठेवायचं नाही. माझी आजी हाय फट लक्षात येणार. MGH माझी आजी हाय. M म्हणजे वस्तुमान, G म्हणजे गुरुत्वाकर्षण, H म्हणजे हाईट. ओके. मग आता मुक्तिवेग म्हणजे काय. आता हा पेपरला येतो मुक्तिवेग. मग अशी बोलतो मुक्तपतन. आता मुक्तिवेग या दोघांमध्ये गफलत होते. बरोबर आहे. आता मुक्तपतन मी मगाशी सांगितलं मुक्तपतन म्हणजे काय. आता मुक्तिवेग म्हणजे काय बघा. मुक्तपतन मुक्तिवेग थोडक्यात सांगतो. हा गेलेला वरती पिसावर गेलेला आहे. वरतून पदार्थ खाली सोडतोय, हे पदार्थ खाली आपटतोय, ह्या बोलायचं मुक्तपतन. ज्यावेळी मी पदार्थ खालून वर फेकला जातो, मी समजा चेंडू खालून वरती फेकला, जोराने फेकला तर त्याचा वेग कमी 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 होत जाणार. इथे 0 होणार. परत तो गुरुत्वाकर्षण खाली येणार. एखादा पदार्थ खालून वरती फेकला तर त्याचा वेग कमी 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 होत जातो. गुरुत्वाकर्षणावर त्याला खेचला होतो आणि एका ठराविक ठिकाणी तो थांबतो. त्याचा वेग 0 होतो आणि परत तो खाली होतो. जर आता इथे तो पदार्थ तो थांबतो, समजा इथं फेकला इथं थांबला अंपर करायला, इथे तो थांबलेला आहे. याला बोलायचं काय बोला मुक्तपतन. आणि तो वरती मला मुक्तपतनापेक्षा जास्त लांब जायचं असेल तर माझा जो वेग आहे खालून फेकला तो या मुक्तपतनापेक्षा जास्त असेल, ह्या अधपतनापेक्षा जास्त असेल तर तो लांब जाणार, मुक्तपतन होणार, लांब जाणार, पृथ्वीपेक्षा लांब जाणार. हो, अधपतन. इथे थांबलं म्हणजे अधपतन. मी पदार्थ वरती फेकला, बरोबर आहे, पण इथं थांबणार आहे, तो अधपतन होणार. पण जर मला पदार्थ पृथ्वी भार फेकत असेल तर अधपतनापेक्षा मला वेग जास्त पाहिजे. मग तो अधपतनापेक्षा जास्त गेला तर त्याला बोलायचं मुक्तपतन. पाहिजे न्यूटनचा तिसरा नियम ऍक्शन रिॲक्शन, त्याचं सूत्र लक्षात ठेवा. कळलं पुत्र. v² = u² + 2s. v² म्हणजे अंतिम वेगाचा वर्ग बरोबर सुरुवातीचा वेगाचा वर्ग अधिक 2 गुणिले त्वरण गुणिले अंतर. कळलं. जंतर-मंतर. जीचं मूल्य पृष्ठभागापासून उंचीनुसार कमी कमी होत जाते. मी मगा सांगितलं जसजसं वर जाणार पृथ्वीच्या जीचं मूल्य कमी कमी होत जाणार. म्हणून उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचे आकर्षण कमी होते. जसा पदार्थ वर जाणार त्याचा आकर्षण गुरुत्वाकर्षण कमी होतं. आणि चेंडूचा आरंभीचा वेग वाढत गेला तर तो अधिक उंचीवर जाईल. आरंभीचा वेग वाढत गेला म्हणजे खालून सर मी टाकला वेग जाईल व एका विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगावर फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणा मात करू शकेल. मगाशी बोललो मी मात करू, अधपतनावर तो मात करेल व तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यावर मुक्तिवेग म्हणतात. आरंभ इथे लक्षात ठेवा, इथून आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात. हा शब्द मेन आहे. कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून काय होते, मुक्त होते. त्याला इंग्लिश बोलतात एक्सेप्ट वेलॉसिटी. ओके.
आता आपण पुढे गंमत पाहूया. मित्रांनो, काय गंमत आहे बघा ना. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवलेल्या जाणाऱ्या अवकाशयानाचा आरंभीचा वेग मुक्त वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक आहे, नाही तर ती वस्तू जाणारच नाही. जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहाकडे जाऊ शकतील. म्हणजे मुक्त वेग सगळ्यात जास्त वेग, आरंभीचा वेगापेक्षा मुक्त वेग जास्त असेल तरच तो वस्तू बाहेर जाईल. आता एक गंमत आहे. समजा अवकाशयानावर जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावरील मूल्याच्या तुलनेत 11% कमी असते. हे 11% कमी पेपरला येतं. म्हणजे एखादा व्यक्ती त्या यानामध्ये असेल तर त्याचं वजन, त्यामुळे अवकाशयानातील उंची हे वजन रहित असण्याचं कारण नसते. त्याची वजन विरहित अवस्था ही त्याच्या अवकाशयानाच्या मुक्त पतनाच्या अवस्थेमुळे होत असते. यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत असले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्वीय बलच प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनच करीत असतात. हे लक्षात ठेवायचं. अवकाश स्थानकावर जीचं मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर मूल्याच्या तुलनेत केवळ फक्त 11% कमी असते. बघा, हे पूर्णपणे काही मुलांनी एकदम मस्त उत्तर दिलेली आहेत. छानपैकी उत्तर देत आहेत मुलं मनामध्येच आणि छानपैकी मजा आलेली आहे. हा बरोबर आहे की नाही. जास्तीत जास्त तुम्ही मला लाईक केला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे, कमेंट्स केला पाहिजे. टुडे शाउट आउट गोज टू डेव्हिड ग्रीन, क्रेझी यूट्यूबर जाहीर शेख, शिवकन्या हुंबे. थँक यू फॉर सपोर्टिंग मी. प्लीज गिव्ह मी मोस्ट अँड मोस्ट लाईक. Thank you. God bless you. God bless you. Take care, my dear. I am here. Be cheer.